विठ्ठल विठ्ठल हरे राम विठ्ठल 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 हरि 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 विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राजा रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज महाराज की जय बावलिंगेश्वर भगवान की जय थाला थाला विठाला थाला विठ्ठल थाला हरे विठाल ठल 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 जोनिया पुढती येऊ कुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत इकडं लक्ष द्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं नोहे हे जग पैदा झाल्यापासून जगाचा शेवट होईपर्यंत जेवढे संत जन्माला आले स्वरबंद करा आता तो तेवढे संत एका पारड्यात टाकायचे आणि कुणब्याचे जगद्गुरु तुकाराम महाराज एका पारड्यात टाकायचे तेच पारड जड भरतंय असे सर्वश्रेष्ठ देहूनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून हा अभंग काल्याच्या प्रकरणातील आहे आणि याचा भाव असा आहे
मृत्यू लोकामध्ये प्रत्येक माणसाला मरण ही गोष्ट पक्की आहे. या अभंगाची सुरुवात आहे उपजोनिया पुढती येऊ, म्हणजे पुन्हा जन्माला येऊ. तुकाराम महाराजाला माहीत होतं की मृत्यू लोकामध्ये मरण निश्चित आहे. मग ते मरण आलं तरी मरण आनंदाने स्वीकारू. पण बावलिंगेश्वराचा हा आनंद उत्सव, या काल्याचा महाप्रसाद सेवन करण्यासाठी पुन्हा जन्माला येऊ. याचा अर्थ उपजोनिया पुढती येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही. हा आनंद वैकुंठामध्ये नाही. हो, कवळ काही काल्याचे आणि आपल्याला मिळालेला प्रसाद आपण समोरच्याच्या मुखामध्ये घालू. आणि काला कुठं होतो त्याची खूण सांगितली. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हो, वाळवंट म्हणजे तुम्ही ते चंद्रभागेचं वाळवंट पाहू नका. प्रत्येक माणसाच्या अंतकरणाला वाळवंटाची उपमा दिलेली आहे. माझ्याकडे लक्ष द्या. ज्याचं अंतकरण स्वच्छ आणि पवित्र असेल तिथं काला होतो, असा या अभंगाचा भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. ते लेकरं कुणाचे तरी ते खेळत आहेत, ती आपापल्या आईनं आपापल्या लेकराला जवळ व्यवस्थित हे बारकं लेकरू खाली बसवा. त्याला तुमच्या भोवताली 4-2 महिलांची नुकसान होती. कीर्तनामध्ये लेकरं खिळवून जमत नाही. याचा अर्थ मला लेकराचा विटा आला असं नाही. मला जेवढे लेकर आहेत तेवढे तुम्हाला नाहीत मावशी. हो, डझनानी लेकर आहेत आम्हाला. पण कीर्तनात चालत नाहीत. माणुसकी जिवंत ठेवण्याचं कार्य म्हणजे हे कीर्तन आहे. कशाला म्हणतात माणूस? माणसाच्या जातीला मरण नसतंय महाराज. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. याचा अर्थ माणूस जगत असतो असा नाही. कोणताच माणूस या मंडपमधला 2 गोष्टी टाळू शकत नाही. स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जरा म्हणजे रोग. अहो, कीर्तन तुम्हाला जास्त नाही कळालं तर एवढं तरी डोक्यात ठेवा की एक न एक दिवस हे घाण नासक शरीर याला रोग लागणार. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. प्रत्येक माणसाच्या कपाळाला गंध आहे. माझ्या मावल्यावर तुमच्या कपाळाला हळद कुंकू आहे आणि या मंदिरावर कळस आहे. ही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी क्रांती केली ती फक्त जिजामातेनं क्रांती केली. नाही तर हे कुंकू आणि मंदिरावरचे कळस आणि कपाळाला गंध दिसला नसता. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांना जसं घडवलं जिजामातेनं तसंच संभाजी महाराजांना सुद्धा घडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जिजामातेलाच करावं लागलं. मी दुःख सांगतोय तुम्हाला. 2.25 वर्षाचे असताना संभाजी महाराज त्यांची आई मरण पावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी बायको केली. संभाजी महाराज वनवासी झाले, पण वय संपत आल्यावर सुद्धा जिजामाईला छत्रपती शिवाजी महाराजांना जसं घडवावं लागलं तसं संभाजी महाराजांना सुद्धा घडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जिजामातेनंच केलं आहे.
आणि कीर्तनामध्ये एव्हिको कमी कर याचा. कीर्तनामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाला नम्र प्रार्थना आहे माझी. संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शिकवण दिली की लाचारी कधी माणसाने पत्करू नये. पैसे घेऊन मतदान करणारी माणसं आहेत आपण, इतकी गुलाम माणसं आहेत. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं. पण संभाजी महाराजांनी ही चूक काढली तुमची. औरंगजेबाच्या दरबारामध्ये तुला हे राज्य देतो, माझा धर्म स्वीकार. तुला माझी मुलगी देतो, माझा धर्म स्वीकार. औरंगजेबाने संभाजी महाराजाच्या डोळ्यामध्ये लोखंडाच्या जळत्या सळाया घातल्या. एक एक पार्ट नष्ट केला शरीराचा. पण शेवटच्या श्वासापर्यंत या महाराष्ट्राचा हिरा औरंगजेबाच्या समोर झुकला नाही. मूर्खा, जगामध्ये माझा हिंदू धर्म पवित्र आहे. तो हिंदू धर्म डावलून तुझा धर्म कधी मी स्वीकारू शकत नाही. मला मरायची पाळी आली तरी चालेल. मला खरं सांगा, तुम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संभाजी महाराज जिवंत आहे. मी कशामुळं तिकडं गेलो? माणसाच्या जातीला मरण नसतंय याचा अर्थ ते जगत असतात असा नाही. पण कीर्ती माणसाची कधी मरत नसते महाराज. हे कीर्तन, काल्याचं कीर्तन सप्ताह फक्त त्याच्यासाठी आहे. करोडो रुपयाची संपत्ती एखाद्या माणसाच्या जवळ असेल, पण संस्कृती नसेल आणि त्याच्याकडून क्रांती घडत नसेल तर पैसे असून तो माणूस दरिद्री आहे. उपयोग नाही त्याचा महाराज. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. आवाज थोडा कमी कर. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात जगला, काळकुटा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. आणि मी एक गाणं शिकलो होतो बाबा, म्हणू का? तुमची क्षमा मागतो. गाणं म्हणू? 16 वर्षाचा रपठा शिवाजी लढलाय मोगलासी. आज कालचा रपठा दडतोय बायकोच्या बगला पासी. कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला धरा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. आता मधले चरण म्हणायसारखे नाही, तुम्ही मला हाकालून देताल. पण शेवटचं चरण महाराज काळजाचा घडच धरतय. झालं खऱ्याचं खोटर न्याय जगातून पळाला. चोर खुशाल सुटतोय, संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचेव रे ईश्वरा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. सज्जनानो, आज खरं म्हणजे तुमचा जो सप्ताह आहे का अतिशय पवित्र काळात आहे. 5 पर्व काळापैकी काल एक पर्व काळ कृष्ण जन्म होऊन गेला. महत्त्वाचा मुद्दा वारकरी संप्रदायाचे मेनबिंदू ज्ञानोबाराया त्यांचा जन्मकाल होता. आणि भारत देश स्वतंत्र झाला. हो, आपल्या भारतामध्ये ज्या क्रांतिकारक वीरांनी स्वतःचं रक्त सीमेवर सांडलं, हो, तो उत्सव सुद्धा तुमच्या सप्ताहामध्ये 15 ऑगस्ट होतोय. आज आपण इथं टाळी वाजवतो महाराज, पण कोण्यातरी खुरपण करणाऱ्या बाईचा मुलगा या भारताच्या सीमेवर या भारत देशाला जिवंत ठेवण्यासाठी त्यानं प्राण दिलेत. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार मोडिला
सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. 2-4 महिन्याच्या पूर्वी आमच्या भागामध्ये 25 वर्षाचा जवान वारला. कीर्तनामध्ये शुराचं, संताचं, जन्मदात्या मायबापाचं, भगवंताचं वर्णन करावं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 25 वर्षाचा तरुण दिल्लीमध्ये मरण पावला. मावल्या हो, 22 वर्षाची बायको आहे त्याची, आणि 1 महिन्याचा मुलगा झाला होता त्या मुलाला. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. स्मशानभूमीमध्ये ते प्रेत नेलं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे बाबा, मुलगा कशाला असावा, बापाला मेल्यावर पाणी पाजायला. म्हणून 1 महिन्याचं ते लेकरू बाळू त्यामध्ये गुंडाळून 22 वर्षाची मुलगी त्या चित्तेजवळ येते, रचलेल्या सरणाजवळ, आणि चिमुकली करंगुळी त्या लेकराची काढली, आणि एक पाण्याचा थेंब 25 वर्षाचा जवान त्याच्या तोंडामध्ये सोडला. आपण कल्पना नाही करू शकत मावशा हो. 22 वर्षाच्या मुलीला स्मशानभूमीमध्ये गळ्यातलं मंगळसूत्र तोडावं लागलं, कपाळाचं कुंकू पुसावं लागलं. माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या मुलीचा बाप 25 माणसं धरीत होते, तरी अंग टाकू टाकू रडत होता. 22 वर्षाची माझी लाडकी लेक या भारत देशासाठी स्मशानभूमीमध्ये गळ्यातलं मंगळसूत्र तोडते. म्हणून देशभक्तीपरचं गीत आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार मोडिला सुखी संसार. एवढा मुलगा आणि 22 वर्षाची मुलगी. सोडिले सर्व घरदार मोडिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. माणूस किती दिवस जगला त्याहीपेक्षा जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातलं त्याचं कार्य महत्त्वाचं आहे. या कीर्तनामध्ये 80 वर्षाचा 90 वर्षाचा माणूस आहे, पण मरण्याची इच्छा नाही त्या माणसाची. कोणत्या माणसाला वाटतंय मरावा? पण विनंती आहे माझी तुम्हाला, इथं कीर्तन होत आहे. हे कीर्तन ज्यांनी सुरुवात केलंय, 22 वर्षाचं मूर्तिमंत या जगातलं ज्ञान, 22 वर्षाच्या ज्ञानोबारायाला जगण्याची इच्छा राहिली नाही, आणि 80 वर्षाच्या माणसाला या मंडपमध्ये मरण्याची इच्छा नाही. ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला जिवंत समाधी घेतली त्यावेळेला मोठे बंधू निवृत्तीनाथ रडत होते, आणि निवृत्तीनाथ म्हणत होते देवाला, देवा खरं सांगू तुम्हाला की आई आणि वडील वारल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी एक वस्तूसुद्धा मला मागितली नाही. जे मागितलं ते या जगासाठी ज्ञान मागितलं. जाता जाता ज्ञानेशाने मागितले वरदान, जगिया घडले पसायदान, जगिया घडले पसायदान. 22 वर्षाचे ज्ञानोबाराया गुरी गुमटी गोंडस मूर्ती, पण समाधिस्थ करून देव बाहेर येतो त्यावेळेला स्वतः जगाचा बाप फुंदू फुंदू रडू लागला. रुक्मिणी मातेनं पाहिलं, ओ मालक जग रडू लागलं तर जगाचे डोळे पुसायचं काम तुम्ही करावं, पण तुम्ही रडता याचं काय कारण?
त्यावेळेला ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये पांडुरंगाच्या मुखातून एक अभंग बाहेर पडला. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? बसू द्या आजीला, पटांगणाला बसू द्या. बसा आजी, बसा. रुक्मिणी माता देवाला म्हणते, का रडता? त्यावेळेला देव म्हणतात, अगे रुक्मिणी, या पृथ्वी तलावर अनेक संत जन्माला येतील, पण माझ्या ज्ञानोबारायाची कोण बरोबरी करू शकतं? अभंग आहे. देवाला रुक्मिणी माता म्हणते, देवा, ज्ञानोबाराया समाधिस्थ झाले, ही सगळी मंडळी रडतात, त्यांचे डोळे पुसायचं काम आहे तुमच्याकडं, तुम्ही का रडता? त्यावेळेला देवाच्या मुखातले उद्गार आहेत. देव म्हणती रुक्मिणी, हाच एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याचे. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, याचे निकुळे पवित्रा सकळही होती. अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येऊन या भूमीसी, याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदुरिसी, जान पंचक्रोशी यापासोनी, येथे त्रिविणी गुप्तासे. भैरवापासोनी भागीरथी वसे, पूर्वटिका दिसे प्रत्यक्ष जान पार्वती. येथे वनवल्ली वृक्षी, देव येवोनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी, अस्ति नासती उदकी. हे पंढरीहुनी सोपे, जनासी हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. मने धन्य धन्य जयासी कुशी, ज्ञानदेव जन्मले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जय हो जगमाजी. वैराग्याच्या ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या का. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर मूर्ती. राहिला त्या कीर्ती, राहिला त्या कीर्ती जगमाजी. माणसाच्या जातीला मरण नाही, याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही, पण कीर्तीला मरण नाही महाराज. मनुष्य जन्मामध्ये काहीतरी आपल्याकडून क्रांती घडावी,
आणि ही गोष्ट जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत सगळी संधी आहे. तारुण्य निघून गेलं, म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. मराठी कळती का इकडं? दाढीवाले दादा ऐकू येते तुम्हाला? तुम्हालाच म्हणतोय, तुम्हालाच पहिलवान. होय, म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. बुद्धीचा वापर तारुण्यात करावा, म्हातारपणात काही कामाचा नसतो. उदाहरणार्थ 100च्या स्पीडनं माणूस पळतोय. स्पीड कितीची? आणि 5 फुटावर आल्याच्या नंतर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, त्याची स्पीड कितीची? आणि 5 फुटावर आलेली विहीर तो चुकवू शकतो का? कुठं जाणार? विहिरीत. तसला म्हातारपणातला अष्टगंध. उशिरा सुचलेलं शहाणपण हे मूर्खपणाचं लक्षण. ज्ञानोबारायांनी वव्या लिहून ठेवल्यात, म्हणायला वेळ नाही आपल्याला. माणूस, तुम्हाला हात जोडून सांगतो, आणि माझं कीर्तन माझ्या मनातले शब्द असते. लय शिकलेला माणूस नाही मी, पण दिसायला बरा आहे, थोडं गायाला येतंय, बोलवितेत लोक. लय शहाणा आहे मी, अशातला भाग नाही. आणि तुम्हाला सांगतो, मोठेपण मला डोक्याच्या केसा इतकं पटत नाही. ज्या बी माणसाला 22मध्ये मोठं व्हायचं आहे, वाक्य लक्षात ठेवा, त्या माणसाने लहान होऊन जगायचे. 22मध्ये एखाद्या गरीबाचं या दरबारामध्ये लग्न असेल तर लईच तरीचे कडक कपडे घालून पाटील की नाही करायची. इथं आल्याच्या नंतर पटकन हातामध्ये झाडू घ्यायचा आणि सगळं झाडून काढायचं. मोठ्या माणसानं हातात झाडू घेऊन झाडून काढलं तर लोक हसतेन तुम्हाला. पण इमानदारीनं खरं सांगा, झाडू घेऊन झाडणं हे काम चांगलं आहे का वाईट आहे? काम जर चांगलं असेल तर लोक हसतील नाही तर रडतील. शहाण्या माणसांनी त्याच्यावर लक्ष देऊ नये. काम चांगलं असेल, कोणाच्याही दारातल्या नालीतला गाळ घाण काढायची वेळ आली तरी चालेल, पण आपलं नाव त्याच्यामध्ये जर मोठं होत असेल तर जमाना हसला तरी त्याच्याकडे पाहू नये. तुम्हाला सांगतो, आपल्याकडं कुणी पाहून हसलं तर आपण झुरू नये. आणि उभ्या जिंदगीमध्ये दुसऱ्याकडं पाहून आपण कधी हसू नये. आपल्याकडं पाहून हसला त्याच्यासाठी झुरू नये. या भारत देशामध्ये एक बाई हसली महाराज. एक बाई हसली, फरशी केलं भिजल म्हणून. ते पाणी होतं का? पाण्यासारखी फरशी होती. धोतरवरी केलं भिजल म्हणून, फरशी संपली, खरं पाणी आलं आणि यानं धोतर सोडलं. परत बिघाडला, अजून दुरुस्त झाला. हसण्याचा परिणाम. म्हणून तुकोबारायाचं प्रमाण आहे बाबा. तुका म्हणे हासे जन नाही कान. अरे चांगलं काम आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो तर समाज हसला तरी चालेल, पण चांगलं काम टाकू नये. मोठं होण्यासाठी माणसाच्या रक्तामध्ये नम्रता असावी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तारुण्यामध्ये माणूस विश्व जिंकू शकतो बरं का. म्हातारपण आल्याच्या नंतर काय उपयोग आहे? 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. वृद्धपण येता पुढती वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी.
वा वा नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी हरी बोल. नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार वृद्धपण येता पुढती वैद्य काय करणार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणा कोणी कोणी कीर्तनामध्ये कधी कधी माझं तुम्ही ऐकलं असेल रोज घरामध्ये मिट्टू आणि बोलणारी गोड पत्नी असती लग्न नाही झाले का इकडे तुमचे झाले झाले हो गोड बोलणारी रोज पत्नी पण शेवटच्या प्रसंगी सेजेची कामीन आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम जास्त करीन म्हणले धन्यावर कमी करील आणि मग भारुडाच्या द्वारे वैदिनीच्या भारुडाच्या द्वारे एकनाथ महाराजांनी स्त्रीच्या जातीला संदेश दिला सुई घे पोत घे वाची फणी घे माय ए मावशे वाईचं घे वाताचं घे कंबर दुखीचं गुडगा दुखीचं औषध घे माय केसारी फणी घे मैना काळी पुवत मनी घे केसारी फरग मैना केसारी फणी घे मैना काळी पुवत मनी घे केसारे फणी घे माय काळी पोत घे काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला काळी पोत घे बाळाला आयुष्य माझ्या धन्याला तसं जपाव काळ्या मन्याला तसं जपाव घर धन्याला लपवणाऱ्या भल्याला कसं लपवलं धन्याला हे गे माय वाढ गे माय केसारी फणी घे मैना काळी पुवत मनी घे फणी घे काळी पोत घे काळी पोत म्हणाले काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धान्याला जसं जपावं काळ्या मन्याला तसं जपावं घर धान्याला घे ग माय आता शिकलेल्या बायांनी काळ्या पोती बंद केल्या मावश्या हो 3 गोष्टीला एवढी दरिद्री आणली बायांनी हातातली बांगडी कपाळाचं कुंकू आणि गळ्यातली काळी पोत शिकलेल्या बाईनं सत्यनाश केला सत्यनाश आणि तुम्हाला दुर्दैवाची गोष्ट सांगतो कीर्तनामध्ये आज इंजिनिअरिंग झालेल्या डॉक्टर झालेल्या मुली शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीला कोणताही शिक्षक असं म्हणत नाही बाई तू हिंदूची आहेस तुझ्या कपाळाला गंध लावून ये
शाळेमध्ये हिंदू संस्कृती शिकवली जात नाही, हे भारताचं दुर्दैव आहे. कोणत्याही मुलाला शाळेतला शिक्षक म्हणत नाही तू आईवडिलाच्या पाया पडून आला का. तुझ्या गावामध्ये भगवान शंकराची पिंड आहे, त्याच्या पाया पडून आला का. एकही शिक्षक संस्कृतीच्या बाबतीमध्ये शिकवण देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कितीही पुस्तकं वाचून माणूस पदावर गेला तरी त्या माणसाला ज्ञानी ही पदवी मिळत नाही. सर्वसामान्य शेतकरी असल पण आध्यात्मिक तत्व जाणणारा असल तर तो सत्पुरुष आणि ज्ञानी आहे. विठाला 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 विठाला. म्हणून या कीर्तनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही माणसाने स्वतःचं मरण विसरू नये. मरण ज्याच्या डोळ्यासमोर आहे, बाहेर आवाज वरचे करणे बंद केले का तो. माझ्यात बदल करू नको, करण्याचा आवाज बंद करू नको, त्याला सिस्टीम म्हणायचं. दोन्हीचे वायर एकात कोंबल्यास चिंतो, त्याचा परिणाम आहे तो. मला सगळं कळतंय. वरचं वाढविलं की तल्लं बिघडत आहे, हे बिघडत आहे. करण्याची सेटिंग वेगळी पाहिजे, ही सेटिंग वेगळी पाहिजे. करणं वाढविला की माझा जीव जाणार. विठाला 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 विठाला. म्हणून बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.